नमस्कार. कधी असा विचार केला आहे का? आपल्या आयुष्यातील बऱ्याच समस्या बाहेरच्या नसतात, त्या आपल्या मनातूनच सुरू होतात. कधी राग, कधी मत्सर, कधी भीती, कधी इतरांशी तुलना, आणि हळूहळू मन अस्थिर होतं. आज आपण जो श्लोक पाहणार आहोत तो मनाला एक साधा पण खूप मोठा संदेश देणारा आहे. श्लोक: मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे, मना सर्वथा नीती सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राहो. जय जय रघुवीर समर्थ. हा श्लोक म्हणजे मनाला दिलेला इशारा आहे. मन जर योग्य दिशेला ठेवलं तर आयुष्यही योग्य दिशेने वाटचाल करतं. मना वासना दुष्ट कामा नये रे. समर्थ आपल्याला म्हणजेच आपल्या मनाला सांगतात, अरे मना, वाईट वासनांच्या मागे जाऊ नकोस. वासना म्हणजे केवळ भौतिक इच्छा नाही. वासना म्हणजे अतिलोभ, अति अहंकार, दुसऱ्याचं वाईट व्हावं अशी भावना. आजच्या काळात आपण कितीदा तरी तुलना करतो. कोणाकडे जास्त पैसा आहे, कोणाकडे मोठं घर आहे, कोणाचं आयुष्य किती सुंदर आहे, आणि ह्या तुलनेतून मनाला असंतोष करून घेतो किंवा मनामध्ये असंतोष निर्माण होतो. समर्थ सांगतात, मनाला चुकीच्या इच्छांपासून दूर ठेवा, कारण चुकीच्या इच्छा शेवटी मनाला अशांत करतात. याच ठिकाणी एक खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात येते. समर्थ नकळत इथेच मनाला सत्संगतीचा मार्ग दाखवायला सुरुवात करतात. कारण वासना म्हणजे मनातील अतृप्त इच्छा, अतिलोभ, अतिहाव, अति अपेक्षा. ह्या इच्छा जर मनात वाढत गेल्या तर मन अस्थिर होतं. पण जर माणूस सत्संगतीत राहिला, म्हणजे चांगल्या विचारांच्या माणसांच्यात राहिला, तर त्याची संगतीही चांगली होते व तो विचारांनीही चांगला होतो, आणि हळूहळू तो आपल्या इच्छांवर नियंत्रण मिळवू शकतो. म्हणजेच काय, संगत माणसाला घडवते आणि बिघडवते सुद्धा. मना सर्वथा पाप बुद्धी नको रे. मनात वाईट विचार ठेवू नकोस. पाप नेहमी मोठ्या स्वरूपातच असतं असं नाही. कधी कधी ते लहान विचारातूनही सुरू होतं. आता याचं आपण उदाहरण पाहू. दुसऱ्याच्या यशावर मत्सर करणं, दुसऱ्यांबद्दल वाईट बोलणं किंवा कुणाला जाणीवपूर्वक दुखावणं हे दिसायला छोटं वाटतं, पण हळूहळू ते मनाला दूषित करतं. समर्थ सांगतात, मन जितकं स्वच्छ तितकं शांत, आणि म्हणूनच सत्संगाची महती इथे त्यांनी सांगितलेली आहे. कारण चांगल्या लोकांच्या सहवासात राहिलं की वाईट विचारांना थारा मिळत नाही. मना सर्वथा नीती सोडू नको हो. ही ओळ खूप महत्त्वाची आहे. नीती म्हणजे योग्य मार्ग, सत्याचा मार्ग, प्रामाणिकपणाचा मार्ग. आजच्या जगात कधीकधी चुकीचा मार्ग सोपा वाटतो. थोडं खोटं बोलणं, थोडी फसवणूक करणं, थोडा शॉर्टकट घेणं हे योग्य वाटतं. पण समर्थ सांगतात, कधीही नीती सोडू नको. कारण चुकीचा मार्ग कदाचित लवकर यश देईलही, पण तो मनःशांती कधीच देणार नाही. योग्य मार्ग कदाचित कठीण असेल, पण तो आयुष्यभराचा आदर्श ठरतो. मना अंतरी सार विचार राहो. समर्थ शेवटी सांगतात, मनात नेहमी सार्थ विचार ठेवा. सार्थ विचार म्हणजे सत्य, प्रेम, करुणा आणि विवेक. मनात चांगले विचार असतील तर शब्द चांगले येतात. शब्द चांगले असतील तर कृती चांगली होते, आणि कृती चांगली झाली की जीवन आपोआप सुंदर होतं. इथेच समर्थ पुढच्या श्लोकाचीही दिशा देतात. कारण पुढे संपूर्ण मनाचे श्लोकमध्ये सत्संगती, रामभक्ती, मानवदेहाचा खरा उपयोग कसा करून घ्यायचा हे सांगितलेले आहे. म्हणून असं म्हणायला हरकत नाही की ह्या 3ऱ्या आणि 4थ्या श्लोकापासूनच समर्थ रामदास स्वामी पुढील विषयांची नांदी करत आहेत. आता आपण एक छोटंसं उदाहरण पाहूया. समजा एखादा विद्यार्थी परीक्षेची तयारी करत आहे. त्याच्या मित्राने कॉपी करून चांगले मार्क मिळवले. आता त्याच्यासमोर 2 मार्ग आहेत. पहिला, मीही चुकीचा मार्ग वापरतो, आणि दुसरा, मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो.
पहिला मार्ग कदाचित पटकन यशही देईल, पण दुसरा मार्ग आत्मविश्वास देतो आणि आयुष्यात शेवटी टिकतो तोच खरा मार्ग. समर्थ रामदास आपल्याला दुसरा मार्ग निवडायला शिकवत आहेत. हा श्लोक मनाला 4 गोष्टी शिकवतो. 1 म्हणजे चुकीच्या इच्छांपासून दूर राहा. मनात वाईट विचार येऊ देऊ नका. नीतीचा मार्ग कधीही सोडू नका आणि मनात नेहमी चांगले विचार ठेवा. जर मन शुद्ध असेल तर जीवनही शुद्ध होतं. समर्थ आपल्याला जग बदलण्याआधी मन बदला असा संदेश देत आहे, कारण मन बदललं तर आयुष्य आपोआप बदलतं. जय जय रघुवीर समर्थ.